कैलासवासी दादासाहेब तिचकुले ऑनलाईन योग वर्गातर्फे सर्वप्रथम मी डॉक्टर कांचन समीश देशमुख यांचं हार्दिक स्वागत करते. डॉक्टर कांचन ह्या महिला महाविद्यालय कॉलेज ऑफ विमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स लोणी प्रवरा अहमदनगर येथील कॉलेजमध्ये या कार्यरत आहे 20 वर्षापासून. त्यांनी अमरावती विद्यापीठामध्ये MSc, BEd आणि PhD हे शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी सेट परीक्षा म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्या संशोधनामध्येही चांगलं कार्य आहे. त्यांनी UGC फंडेड रिसर्च प्रोजेक्ट केलेला आहे. त्या चांगल्या ऑर्गनायझर्स पण आहेत. त्यांनी पुणे युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर विमेन्स यांनी आर्थिक सहाय्य दिलेल्या कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स आयोजित केलेले आहेत. त्या समाज प्रबोधनही करतात. पोषण, स्वास्थ्य आणि स्वच्छता या विषयावर जनजागृती करण्याकरता त्यांनी रेडिओ टॉक देतात आहे, त्या दिले आहेत बरेचसे. त्यानंतर त्या लेक्चर्स आणि डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून या विषयाची जनजागृती करतात. आज आपल्यामध्ये ह्या अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेले आहेत. आरोग्यदायी परसबाग व समाज बाग, किचन गार्डन अँड न्यूट्रिशन, कम्युनिटी न्यूट्रिशन गार्डन या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. समाजाला, कुटुंबाला अन्नाची सुरक्षितता यावी, पोषणाची सुरक्षितता लाभावी याकरता ही संकल्पना आहे. अशा प्रकारचे प्रयोग हे सर्वत्र सुरू आहे. इवन शासन देखील याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. आणि ह्याकरता आपल्यामध्येही, कारण हे सगळं लोकसहभागातून करायचे आपल्याला, समाज पोषण बाग, परस बाग आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या घराच्या परिसरामध्ये करू. पण समाजामध्ये, मंदिरांमध्ये, शाळांमध्ये, स्मशानघाटामध्ये किंवा आजूबाजूला जी काही जागा उपलब्ध आहे, काही ऑफिसेस आहे, कंपन्या आहे, ज्यांची जागा पडीत आहे, अशा ठिकाणी समाजाने लोकसहभागातून हे कार्य आपण करू शकतो. याकरता आपल्याला डॉक्टर कांचन ह्या मार्गदर्शन करणार आहे. पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारची माहिती जर मिळाली तर आपण त्यांची पासून प्रेरणा घेऊन या कामाला लागूया. तर मी डॉक्टर कांचन यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नक्कीच मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आज मला खूप आनंद होत आहे की माझ्या गुरुकडून मी मार्गदर्शन म्हणजे माझं इंट्रोडक्शन मी घेत आहे. सर्वांना माझा नमस्कार. दादासाहेब तिचकुले ऑनलाईन योग वर्गाचे योगाचार्य डॉक्टर ठावकर सर, माझ्या गुरु डॉक्टर आदरणीय डॉक्टर माने मॅडम, ज्यांनी माझा आता परिचय करून दिला, आणि सर्व उपस्थित साधक, या सर्वांना मी माझा नमस्कार करते. आणि माझा जो विषय आहे तो आता सुरू करते. आता तुम्ही तुमच्या माध्यमातून, तुमचा जो हा योग वर्ग आहे, या आपली इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या आहारामध्ये योग्य प्रकारच्या भाज्या आणि फळं याची आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या भारतामध्ये 50% महिला ज्या आहे ॲनिमिक आहे, आणि याचं एक मेन कारण आहे की आपल्या आहारामध्ये जो आपण आहार घेतो तर तो योग्य रीतीचा नाही आहे, किंवा त्यातून आपल्याला सगळेच अन्न घटक किंवा प्रॉपर अमाऊंटमध्ये मिळत नाही. आपल्याला माहित आहे आता की हरित क्रांती झाली आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला परसबाग म्हणजे काय, त्याची आवश्यकता आपल्याला का लाभली, त्याच्यासाठी कशासाठी आपल्याला आवश्यक आहे परसबाग, आपण का बरं करायची,
तर याचा आपल्याला माहित आहे की आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे नवीन प्रयोग झाले. 1960 मध्ये जी हरित क्रांती झाली आणि जशी आपली लोकसंख्या वाढली, जागा तर आपल्याला मर्यादित होती, पण लोकसंख्येच्या मानाने आपल्याला अन्नधान्याचा जेव्हा पुरवठा आपला भारत जर सशक्त व्हायचा असेल, म्हणजे आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं असेल, तर आपल्याला ही हरित क्रांती झाली आणि याच्यामध्ये जसे त्याचे फायदे झाले तसे याचे आपले दुष्परिणाम पण आता आपल्याला दिसायला लागले. उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी अमर्यादित खतांचा वापर केला किंवा कीटकनाशकाचा वापर होत आहे आणि बियाणे जे आहे तर बियाण्याचं हे जे हायब्रिड बियाणं वापरायला लागले आणि त्यामुळे काय झालं की आपल्या अन्नधान्यामध्ये जे त्याचे रेसिड्यू यायला लागले आणि हळूहळू त्याच्या आपल्या मानवाच्या आपल्या आहारावर किंवा त्याच्या आपल्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागला. जेव्हा आपण हे रासायनिक खतं ते वापरायला लागले की जेव्हा दुसऱ्या बाजूला आपण निसर्गच आताच ठावकर सरांनी सांगितलं की निसर्गच आपलं औषध आहे. तर जे मित्र कीटक असतात की जे कीड असते त्या किडीला खाणारे जे कीटक असतात तर त्याची संख्या कमी झाली. आपोआपच मग त्याचं हे कमी झालं आणि आपल्या याच्यावर आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आणि यामुळे आपल्याला आपला स्वतःच आपण कसं पिकवू शकतो किंवा परसबागाची आपली ही आवश्यकता लाभायला लागली. की ह्यानंतरच आपण म्हणतो की दूध सुद्धा आपण आईचं दूध सुद्धा आता सुरक्षित नाहीये. त्यामध्ये सुद्धा आपल्याला रेसिड्यू मिळायला लागले, की यामुळे आता सगळे आजार वाढले. आता आपण बघतो की पूर्वीच्या काळी आपल्या आजी-आजोबाचा काळ होता की त्यांचं अन्न हे सुरक्षित होतं. आता आपण बघतो की आपल्याला जे आजार व्हायचे ते 40 नंतर आपल्याला चष्मा लागायचा किंवा 60 नंतरच आपल्याला सगळे आजार व्हायचे. पण आता आपण बघतो की सगळे आजार लहानपणापासूनच व्हायला लागले. अगदी लहान मुलाला सुद्धा डायबिटीज होतो किंवा हायपर ऍक्टिव्हिटी दिसून येते की शाळेतल्या मुलांना चष्मा लागायला लागला, लवकर केस पिकायला लागले किंवा मुलींमध्ये मासिक पाळीची जी समस्या ती लवकर यायला म्हणजे मासिक पाळी जी आहे कमी वयातच यायला लागली आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाला आपला. WHO ने सुद्धा आपल्याला आता हे अभ्यासाने किंवा अन्न कृषी संघटना यांनी सुद्धा याच्यामध्ये आता लक्ष घातले आहे आणि आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी हे जे रासायनिक खताचा वापर करून आपण जे म्हणजे भाजीपाला किंवा फळं किंवा सगळंच अन्नधान्य आपण घेतो, तर हे आपल्या याच्यासाठी आता विषयुक्त झालेलं आहे. म्हणजे याच्याकडे आपल्याला गरज न्यूट्रिशनच्या आपण माध्यमातून किंवा आपण न्यूट्रिशनिस्ट म्हणून किंवा होम सायन्सच्या लोकांनी किंवा वेगवेगळ्या NGO आहे किंवा KVK आहे याच्या माध्यमातून परसबागेचं जे हे आहे की अवेअरनेस निर्माण झालाय आणि बऱ्याच लोकांमध्ये आता ऑर्गॅनिक शेतीकडे सगळे लोक वळायला लागले. आपण बघतो की सगळे लोक आपण जो भाजीपाला घेतो तर त्याच्याऐवजी बरेच लोक स्वतःच्या घरामध्येच हा पिकवायला लागले आणि वेगवेगळ्या ऑर्गॅनिक शेतीचं एक ग्रुप आणि याच्या माध्यमातून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवतो. आरोग्याचं एक व्याख्या आहे की आरोग्य म्हणजे फक्त तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं असणं असं नाही. तुमचं सामाजिक, मानसिक एक त्याला WHO ने आता सांगितलं की तुमचं आध्यात्मिक पण कुठेतरी एक बेस पाहिजे आणि आपलं आपण आरोग्य चांगलं ठेवू शकतो. तर आरोग्याची हे म्हणतो आपण बॅलन्स म्हणजे काय? तर आपण शिकतो आपण बॅलन्स डाएट म्हणजे काय? की रोज आपण बॅलन्स डाएट घेतला तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. बॅलन्स डाएट म्हणजे काय? की जेव्हा आपण बघतो एक तराजू असते, आपली रिक्वायरमेंट काय आहे आणि आपण किती अन्न घेतो. जर ते बॅलन्स नसेल तर तो काटा इकडे-तिकडे होतो आणि आपण मग त्याचं आपलं सगळं बॅलन्स बिघडतो. तसंच आपल्या याच्यामध्ये पण आहे. एखादी आपण एक उदाहरण घेऊया, की एखादी म्युझिक एखादं ऑर्केस्ट्रा असतो. त्याच्यामध्ये सगळेच लोकांचं जर एकत्र व्यवस्थित त्यांचं कोऑर्डिनेशन असेल, तरच तो ऑर्केस्ट्रा किंवा ते म्युझिक चांगलं होते. मग तसंच आपल्या आरोग्यामध्ये जे सगळे आपल्याला न्यूट्रिएंट लागतात, की आपल्याला माहिती आहे 5 प्रकारचे न्यूट्रिएंट जसं आपण पंचमहाभूत म्हणतो, की निसर्गामध्ये जे आहे तेच आपल्या आरोग्याला लागतं. तर 5 न्यूट्रिएंट जे लागतात आपल्याला कर्बोदके, प्रथिने, फॅट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल. तर यातले जे 3 आहे आपल्याला एनर्जी देते आणि व्हिटॅमिन्स, मिनरल आपलं आरोग्य चांगलं ठेवते किंवा संरक्षण देते आपल्याला, आरोग्याचा बेस चांगला ठेवते. ह्याचं जर प्रमाण आपल्या आहारामध्ये कमी जास्त असेल, तर जसं आपण म्हणतो एखादा ऑर्केस्ट्रामधला एखादा वादक चुकला, तर ते सगळं बेसूर होते. तसंच आपलं आरोग्य आहे. जर आपल्या आहारामध्ये योग्य प्रकारे सगळे न्यूट्रिएंट नसेल किंवा आपला आहार चांगला नसेल, तर आपलं आरोग्य बिघडते आणि आपलं मग जे आपली सामाजिक आपण काम करतो किंवा आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे असते. म्हणून आता सगळ्या ह्या योग वर्गाच्या माध्यमातून न्यूट्रिशनच्या आपण व्याख्यानं देतो किंवा वेगवेगळे आपण आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला लागलो. तर ह्याच्यामुळेच ही आपली आता आजची गरज झालेली आहे, की आता आपला आहार चांगला असणं हे आवश्यक आहे. तर मग आपण हे विषमुक्त जे आपण आपल्याला माहित आहे, की जे आपण अन्नपदार्थ आपण खातो त्याच्यामध्ये खूप सारे रेसिड्यू म्हणजे हे असतात आणि त्याच्यामुळे आपल्या आहारावर किंवा आपल्या आरोग्यावर विपरीत त्याचा परिणाम व्हायला लागला.
मग याच्यासाठी आपण काय करू शकतो? त्याच्या ऐवजी आपण काय करू शकतो? तर परसबाग तर आपल्याला एक पर्याय निवडायचाच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणकोणते आपण रेमेडीज घेऊ शकतो? तर त्यातलं पहिलं जे आहे, की आपण रेसिड्यू फ्री भाज्या विकत घ्यायला पाहिजे. मग आता रेसिड्यू फ्री म्हणजे आपल्याला माहीत आहे, की सगळे जेव्हा ते शेतकरी आपलं उत्पादन वाढवतो, तर त्याच्यावर तो फवारणी मारतो, भाजीपाला टवटवीत दिसण्यासाठी किंवा कीड कमी होण्यासाठी. आणि मग जेव्हा तो फवारणी करतो, तर एक असा नियम असतो, की 48 तासाच्या नंतर तो भाजीपाला आपण कन्झ्युम करायला पाहिजे. पण शेतकऱ्यांना एवढा वेळ नसतो, कारण भाजीपाला किंवा ते फळं हे पेरिशेबल किंवा नाशवंत असणारे कमोडिटीज आहे. आणि मग ते लवकर बाजारात आणतात आणि बाजारात आणल्यावर आपल्याला पण बाजारात गेल्यावर असं वाटतं, की फ्रेश भाजी आपण घ्यावी. मग ती 2 दिवसांनी जेव्हा तो वाट बघत नाही आणि जेव्हा ती आपण भाजी म्हणजे ओळखायला पण पाहिजे आपण, की ती भाजी आणलेली आहे, ती खरंच आपल्याला त्याच्यामध्ये रेसिड्यू कमी आहे. किंवा तो शेतकरी वाट बघत नाही, नंतर तो वेगाने खराब होणारा असतो. जेवढा जास्त रसायनाचा वापर कमी असतो, म्हणजे जेव्हा बाजारामध्ये छोटे-छोटे शेतकरी बसलेले असतात, तर जे छोटे शेतकरी असते, तर त्यांच्याकडे एवढं फवारणी कमी केल्या जाते आणि आपण असे शेतकरी ओळखून त्यांच्यापासून आपण भाज्या विकत घेऊ शकतो. पण त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. म्हणजे हा एक पर्याय आपण आपल्या आहारासाठी किंवा आरोग्यासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतरचा दुसरा जो पर्याय आहे, की विषमुक्त भाज्या विकत घेणे. जेव्हा आपल्याला माहीत असते, की एखादी शेतकरी हा ऑर्गॅनिक पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने तो शेती करतो. तर त्याच्याकडून जर आपण भाज्या विकत घेतल्या, पण याची पण आपल्याला 100% खात्री असेलच असं नाही. आपण आपण बघतो, की मुंबईला आत्ताच सरांनी सांगितलं, की रेल्वेच्या बाजूला जो जागा असते तिथे ते पिकवल्या जाते. म्हणजे जे वेस्ट वॉटर असते, ते वेस्ट वॉटरमध्ये जरी आपण मग तो पालेभाज्या खाल्ल्यावर मग अशा समस्या येतात, की उलटी आहे, मळमळ आहे, जे ॲक्यूट आपल्याला जे परिणाम दिसतात, ते दिसतात. मग त्याच्यापेक्षा न खाल्लेलं बरं. तर आपल्याला जर असं माहीत असेल, की एखादा शेतकरी असे भाज्या पिकवतो, की खात्रीचा शेतकरी असेल, तर अशा शेतकऱ्याकडून आपण विषमुक्त भाज्या विकत घेणे हा एक पर्याय ठरतो आपल्याला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. त्यानंतर तिसरा पर्याय आहे, की शिळ्या भाज्या विकत घेणे. आपण असं म्हणतो, की फ्रेश भाज्या खाल्ल्या पाहिजे. आपण न्यूट्रिशनच्या ह्याच्यातून सांगतो, की चांगले त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट असतात. पण आत्ताच आपण सांगितलं, जेव्हा आपण ताज्या भाज्या असतात, की त्याच्यावर खूप सारे रसायन फवारलेले असतात आणि त्याच्यामुळे आपण त्या भाज्यामध्ये तो रेसिड्यू असतो आणि मग थोड्या वेळाने म्हणजे काही दिवसांनी तो 2-3 दिवसांनी जर आपण त्या भाज्या खाल्ल्या किंवा बाजारात थोड्याशा कमी श्रिंक झालेल्या भाज्या घेतल्या, तर असं समजून जायचं, की ते त्या थोड्याशा त्या फ्रेश भाज्यापेक्षा चांगल्या आहे. म्हणजे पालेभाज्या या 2-3 दिवस आपल्या घरी टिकतात. आल्यावर मग त्या 2 दिवस आपण ठेवून जर नंतर वापर केला, तर थोडंसं त्याच्यामधलं रेसिड्यू किंवा ते जे आपल्याला हार्मफुल आहे आपल्या आरोग्याला, तर ते कमी होणार. त्यानंतर कमी असणार किंवा रंग निस्तेज असेल, तर अशा भाज्या निवडायला पाहिजे. पण आपण काय करतो बाजारात गेल्यावर खूप सारे रंगीत भाज्या आहे किंवा चांगल्या आकाराच्या किंवा फ्रेश भाज्या जेव्हा दिसतो, तेव्हा त्याच्याकडे आपण अट्रॅक्ट होतो. पण याचा अर्थ असा असतो, की जेव्हा आपण गाजर बघतो, की छोटे गावरान जे गाजर असतात किंवा देशी खूप छोटे असतात. पण बाजारात गेल्यावर आपल्याला खूप छान अशा रंगाचे गाजर आपल्याला दिसतात. खूप छान रंगीत भाज्या असतात आणि ते सगळं अट्रॅक्टिव्ह आपल्याला घ्यावंसं वाटते. पण जर तुम्हाला असं वाटत असेल, की हे मला विषमुक्त भाजी घ्यायची आहे किंवा ज्याच्यामध्ये फवारणी केलेली अशी घ्यायची आहे, तर ज्याच्यावर कमी फवारणी केलेली असते, तर अशा भाज्या ह्या थोड्याशा आकाराने कमी असतात. त्याच्यामध्ये रंग त्यांचा एवढा ब्राईट नसतो आणि मग त्याला आपण म्हणतो, की कीड लागलेल्या भाज्या आपण निवडतानाच आपण असं करतो, की चांगल्या भाज्या निवडतो. पण थायलंडमध्ये एक असं हे आहे, की त्या देशामध्ये जेव्हा ज्या भाज्यांना कीड लागलेली असते, अशाच भाज्या लवकर खपल्या जातात. म्हणजे त्यांना असं माहीत असते, की कीड लागली म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी नक्कीच त्याच्यावर पेस्टिसाइड किंवा केमिकलचा फवारणी केलेली नाहीये. पण आपण काय करतो, की जेव्हा कीड लागलेल्या भाज्या त्या टाळतो आणि अशा वेळेस मला असं वाटते, की जेव्हा आपण वांग्याला कीड लागलेली असते, की त्याच्यातून निवडून जे आपण घेतो, तर तेच आपल्यासाठी चांगलं असते. मग आपण हा पर्याय आपण त्याच्यात हे करू शकतो, की त्यातली कीड काढून आपण उरलेली भाजी आपण करू शकतो. म्हणजे याचा अर्थ जर भाजीचा रंग थोडासा कमी ब्राईट असेल, त्याचा आकार खूप जास्त असा मोठा नसेल. आता आपण बघतोय, की खूप सारे भाज्यांची कोबी आहे किंवा फ्लावर आहे किंवा दुधी भोपळा आहे, याचा आकार खूप वाढलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे, की मध्यंतरी आपण दुधी भोपळ्याचा रस घ्यायला पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला हायपरटेन्शन किंवा मधुमेह कमी होतो, असं मध्ये-मध्ये ट्रेंड आलं होतं आणि बरेच लोकं मग त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं, की त्याच्यावर आपण म्हणतो ऑक्सिटोसिन किंवा वेगवेगळ्या याचा फवारणी झाली आणि त्यामुळे काय झालं, की त्याचं कन्झम्पशन वाढलं आणि बऱ्याच लोकांना आपण एक घटना ऐकली आहे, की एखादा प्रसिद्ध अभिनेता त्यांनी तो ज्यूस घेतला आणि त्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. तर याचं कारण काय आहे, की खूप सारे त्याच्यामध्ये आपण विकत घेताना
फक्त चांगलं दिसते म्हणून घेतो. तर मला असं वाटतं जेव्हा आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर आपलं कमी आकाराच्या कीड लागलेल्या भाज्या जेव्हा आपण विकत घेतो, तर त्याच्यावर थोडासा रेसिड्यू कमी असते. तर म्हणून आपण जेव्हा आपण खरेदी करतो, ते तेव्हा गृहिणीने किंवा सगळ्यांनीच हा विचार करणं पण आवश्यक आहे. फक्त फ्रेशच्या किंवा खूप चांगलं दिसते म्हणून ते घ्यायला पाहिजे, असं आपण करायचं नाही. त्यानंतरचा एक पर्याय आहे, की वाळवलेल्या भाज्या विकत घेणे. आता वाळवलेल्या भाज्यात आपल्याला माहित आहे, की जेव्हा त्या ड्राय होतात, तेव्हा त्यातला रेसिड्यू कमी होते. पण हे शक्य नाही. आपण रोज की वाळवलेल्या भाज्या खाऊ शकत नाही. पण जेव्हा ज्या सीझनमध्ये भाज्या असतात, तर त्या ह्याच्यामध्ये आपण वाळवून त्याला ड्राय करून, ब्लांचिंग करून वगैरे आपण ठेवू शकतो. पण हा पण पर्याय आपण रोज करू शकत नाही. तर मग आपण शेवटचा उपाय आपल्याकडे आहे, की आपल्या घरातच आपल्याला परसबाग आपल्याला हे तंत्रज्ञान शिकून घ्यायचं आहे आणि आपल्याला परसबाग म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. म्हणजे सर्वात चांगला एक खात्रीदायक उपाय आहे, की घरीच आपण भाज्या पिकवायला पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा ती भाजी पिकवतो किंवा आपण त्याच्यामध्ये लक्ष घालतो, त्याच्यामध्ये खतांचा वापर करत नाही किंवा घरच्या घरीच आपण देशी वाण वापरायला पाहिजे. आपण जेव्हा किचन गार्डन करणार आहे, तर तेव्हा हायब्रिड वाण न वापरता त्याच्यामध्ये देशी जे बिया आहे आपल्याला, त्याच आपण वापरतो आणि मग आपल्याला हे जर तंत्रज्ञान शिकायचं असेल, तर आपल्याला बऱ्याच गोष्टीची माहिती पाहिजे, की कसं करायचं. आता सध्या आपण होम सायन्सच्या माध्यमातून ज्या के-व्ही-केमध्ये होम सायंटिस्ट असतात किंवा त्यांच्या माध्यमातून पण खूप याचा प्रचार झालेला आहे, की घरोघरी परसबाग असली पाहिजे. बऱ्याच एन-जी-ओ पण याच्यासाठी प्रयत्न करत आहे, की लोकांना ट्रेनिंग देत आहे, की कसं समाजाचं कुपोषण कमी होईल. समाजामध्ये जे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालेलं आहे, मग इम्युनिटी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आपण कशा लोकांना अवेअर करणं, म्हणजे आता न्यूट्रिशनचं एवढं महत्त्व वाढलं आहे, की आपण पॅन्डेमिकमध्ये बघतो, की सगळे लोकं आपल्या आरोग्याच्या मागे लागलेले आहे, की माझी इम्युनिटी कशी वाढेल. मग आपण खूप प्रकारचे असे काढे घेतो किंवा आहारामध्ये प्रोटीन डाएट आपण घेतो. वेगवेगळ्या भाज्यांचे सूप घेतो. म्हणजे आता लिंबूचं तेवढं महत्त्व वाढलं आहे, की पॅन्डेमिकमध्ये व्हिटॅमिन सी घेतलं की आपलं कोरोना कमी होतो अशी पण असं लोकांचं हे आहे की आपल्याला माहित आहे जेव्हा आपलं हिमोग्लोबिन कधी कमी होते की जेव्हा आपण भाज्यांचं कंझप्शन मग कमी करतो. ते कमी केलं की आपल्या आहारामध्ये अवेअरनेस नसतो. मग लिंबू व्हिटॅमिन सी जर असेल तरच त्या जे लोह आपण घेतो त्याचं ॲब्सॉर्प्शन होते आणि मग आपलं हिमोग्लोबिन वाढते. बरेच लोकं मग नॉन-व्हेज खाणारे नसते किंवा प्रोटीन कसं कोणत्या ह्याच्यातून मिळवायचं हे त्यांना माहीत नसते. आणि म्हणून मग आपल्याला हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि मग त्या बाजारात जेव्हा आपण भाज्या आणतो आताच आपण शिकलो म्हणजे बघितलं की सगळे रासायनिक खतांचा त्याच्यामध्ये खूप सारा भडीमार असतो. मग आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, आपल्या गृहिणीला आपली फॅमिलीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर तिला किंवा हे तंत्रज्ञान आपल्याला शिकणं आता गरजेचं झालेलं आहे. 21व्या शतकात जेव्हा आपण हे करतो किंवा आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवायचं असेल, तर न्यूट्रिशनचं नॉलेज हे प्रत्येकाला असलं पाहिजे. आपलं आरोग्य कसं ठेवायचं, आपल्या डाएटमध्ये काय गोष्टी असायला पाहिजे. मग आपण भाज्या पिकवतो त्याच्यामधून आपल्याला काय मिळते, त्याचा वापर कसा करायला पाहिजे. आपल्याला परसबाग आपल्याला करायची असेल, तर शेवटचाच एक उपाय आहे, की आपण आपल्या घरच्या घरीच म्हणजे आता आपण याची जी कन्सेप्ट आहे, घरच्या घरीच म्हणजे फक्त घरच्या पुरता न करता आता कम्युनिटीज म्हणजे एकत्र येऊन पण परसबाग आपण तंत्रज्ञान शिकतोय. तर आता आरोग्यदायी परसबागाचं तंत्रज्ञान आपण जेव्हा शिकतो, तेव्हा आपण स्वतःच आपला भाजीपाला जेव्हा पिकवतो, तर तेव्हा आपल्या आरोग्याचा दर्जा आपल्याला माहिती आहे, की चांगला आपल्याला एक आनंद पण असतो. आपणच जेव्हा पिकवतो, तेव्हा आपल्याला त्याचं म्हणजे आपल्याला महत्त्व कळते. आपण ती वाया घालवत नाही किंवा आपण त्याला हे करत नाही. तर आता आपल्याला त्याचे फायदे काय आहे? की फायदे म्हणजे काय किंवा परसबाग का बरं आवश्यक आहे? की आपल्या गरजेनुसार आपल्या कुटुंबाला पोषक द्रव्यांनी भरपूर आपण भाजीपाला आपल्याला विषमुक्त भाजीपाला आपल्याला मिळेल. जेव्हा तुम्ही आपल्या घरी एखादं थोडीशी छोटीशी परसबाग कराल किंवा आपलं स्वतः ते पिकवू, तर जे सगळे न्यूट्रिएंट आपल्या फॅमिलीला काय लागते, तर ते सगळे आपल्याला आपोआपच ताज्या भाज्या जेव्हा खाऊ आपण, तेव्हा आपोआपच आपलं आरोग्य चांगलं राहील. जेव्हा आपण बघतो, की आरोग्य बिघडल्यावर आपण जेव्हा हॉस्पिटलाइज होतो किंवा आपण दवाखान्यात जातो, तेव्हा खूप सारे लाखांनी आपण पैसे खर्च करतो. पण याच्यावर जर आपण खर्च केला थोडासा आपल्या परसबागेवर किंवा थोडंसं आपलं श्रम दिले किंवा लक्ष दिलं, तर नक्कीच आपण हा खर्च वाचवू शकतो. की आपल्याला जी जीवनसत्व आणि खनिजे आपल्याला प्राप्त होतात भाज्यांपासून आणि फळांपासून, तर ते आपल्याला चांगल्या रीतीने किंवा आपलं प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. पर्यायाने आपण फॅमिली जर चांगली राहिली, तर सगळ्या फॅमिली चांगल्या राहिल्या, तर आपोआपच कम्युनिटी चांगली राहील आणि समाजाचं पोषण चांगलं होईल.
आणि आपला भारत जो आहे तो आरोग्यप्रधान राहील, किंवा आता ह्या ज्या आरोग्याच्या सगळ्या समस्या आहेत त्या नक्कीच दूर होईल. आणि आता ह्या काळामध्ये सगळेच जे लोक आहेत ते आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला लागले. ज्याला काही कळत नाही त्याला पण व्हिटॅमिन सी म्हणजे काय, किंवा आपण काढा घ्यायला पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे, हे आता कळायला लागलं. तर आता आपण जेव्हा परसबाग लावतो तेव्हा सगळ्याच ऋतूमधलं फळं आणि भाज्या आपल्या आहारात जेव्हा येईल तेव्हा विविधता येईल. म्हणजे एकाच प्रकारची भाजी न खाता जेव्हा आपल्या घरी 4-5 प्रकारच्या आपण भाज्या लावतो, आहारात विविधता येईल, त्यातून आपल्याला आनंद मिळेल. सकस आणि पोषक आहार आपल्यास मिळण्यास मदत होईल. म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरी आहार आपण म्हणजे आपल्या भाज्या आपण पिकवतो, तर आपोआपच आपलं फॅमिलीचं पूर्ण आरोग्य चांगलं राहील. त्यानंतर जेव्हा तुम्ही परसबागेमध्ये काम करता तेव्हा आपलं शारीरिक पण आपल्याला हे होते, आपलं व्यायाम होते आणि आपलं मन चांगलं राहते. उत्तम आपण आपलं आरोग्य राखू शकतो आणि आपला जो वेळ आहे तो चांगला विधायक कामासाठी आपण खर्च करतो, की वेळेचा आपला सदुपयोग होतो. परिसर स्वच्छ होतो, वातावरणाची निर्मिती होईल जेव्हा आपण परसबाग आपल्या घरी आपण हे करू. त्यानंतर घराची शोभा वाढेल. आलेले जे आपल्या घरी येणारे लोक आहेत ते पण आपल्यापासून काहीतरी मोटिवेट होतील आणि तुम्ही जे बाग आहे आपलं बागेचं बघून पण दुसऱ्या लोकांना पण आपण त्याचं आपोआपच आपण न्यूट्रिशन एज्युकेशन देऊ शकतो, की यांनी लावली आहे तर आपण पण लावली पाहिजे. असं आपल्या जेव्हा आपण कोणतंही काम करतो तेव्हाच आपण दुसऱ्याला मोटिवेट करू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा फायदा आपल्याला माहिती आहे, की मानसिक समाधान आपल्याला मिळते जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करतो, की जेव्हा आपल्याला आनंद होतो. आपण एखादी बाग लावली आणि त्याच्यामध्ये एखादं झाड लावलं तेव्हा जेव्हा त्या झाडाला एखादं फळ येते, म्हणजे आपल्याला बाजारात माहिती आहे की 40 रुपये किलोमध्ये 1 किलो टोमॅटो मिळते, पण आपल्या झाडाला, आपण लावलेल्या झाडाला जेव्हा पहिलं फळ येते तेव्हा जो आपल्याला आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो. म्हणजे त्याला खूप आपण हे करतो. आता आपल्याला परसबाग म्हणजे काय, की परसबाग आपण किती प्रकारचे करू शकतो, परसबागेचे प्रकार कोणते आहे, तर हे सगळी आपल्याला तंत्रज्ञान आपल्याला माहित पाहिजे. कशी जागा निवडायची, पाण्याचं सोर्स काय असला पाहिजे, कोणते त्याच्यामध्ये खतं वापरायचे, त्याच्यावर कसं लक्ष दिलं पाहिजे, किंवा ह्या गोष्टीसाठी मग आपण परसबागेचं कम्युनिटीमध्ये ज्या बागा असतात किंवा याचे 3 प्रकार पडतात आणि नंतर आपण परसबाग आपल्या घरात स्मॉल स्केलला जी लावतो ती परसबाग. आता मोठी परसबाग जे म्हणतो आपण 20 गुंठे ते 1 एकर जागेमध्ये जेव्हा शेतकऱ्याकडे आता मी नगर जिल्ह्यात राहतो तर इथे बरेच शेतकरी लोक घर जे आहे ते त्यांचं ते शेतात बांधतात आणि शेतात जेव्हा घर असते तेव्हा ते स्वतः पुरता भाजीपाला घरच्या घरीच पिकवतात, किंवा मग ते उरलेला भाजीपाला बाहेर म्हणजे बाजारामध्ये पण नेतात, कमर्शियल त्याचं विक्री पण करतात. तर मोठी जी परसबागची एक कन्सेप्ट आहे ती जागा जी आहे ती 20 गुंठे ते 1 एकर पर्यंत ही परसबाग असते. याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या ज्या हंगामानुसार फळभाज्या आहेत किंवा पालेभाज्या आहेत त्या लावू शकतो. आता फळभाज्या ज्या आहे तर फळभाज्या जेव्हा लावतो किंवा फळांचे जे झाडं लावतो तर फळांचे झाडं हे खूप मोठे असतात, खूप त्याला जागा जास्त लागते. मग जेव्हा ते 1 एकर पर्यंत तो शेतकरी ती परसबाग तिथे करतो तर तिथे सर्व प्रकारचे जांभूळ आहे, आंबा आहे, सीताफळ आहे, फणस आहे, हे सगळे झाडं तो त्या याच्यामध्ये लावू शकतो. त्यानंतर सगळ्या प्रकारच्या फळभाज्या लावतो, औषधी वनस्पती ज्या आहेत त्या लावतो, फुलझाडे, वेली, ह्या सगळ्या प्रकारची त्याची गरज भागून तो लोकांना पण देऊ शकतो, किंवा आपण ती जी परसबाग आहे तर कम्युनिटीमध्ये शेअर करू शकतो. सगळ्यांनी एकत्र येऊन मग आपण समजा कॉलनीमध्ये 20 घरं असतील तर अशा वेळेस पण आपण काय करू शकतो, की सगळ्यांनी एकत्र येऊन जागा आपण ती बघून किंवा त्या शेतीचं एखाद्या म्हणजे एखाद्या व्यक्ती तिथे नेमून किंवा सगळ्यांनी श्रमदान करून आपण अशी बाग आपण फुलवू शकतो. तर त्याला आपण मोठ्या परसबागेमध्ये त्याचं कॅटेगरी करतो. त्यानंतरची दुसऱ्या प्रकारची जी परसबाग आहे ती मध्यम म्हणजे 5 गुंठे किंवा 5,000 स्क्वेअर फूटच्या जागा जर तुमच्या कॉलनीमध्ये असेल किंवा ओपन स्पेस आपल्या कॉलनीमध्ये असते, मग इथे जर सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ही बाग जर तयार केली तर ह्या सगळ्या पूर्ण कॉलनीचं म्हणजे कम्युनिटी ही परसबाग आपली तयार होऊ शकते. इथे पण सगळ्या प्रकारचे फळझाडं, पालेभाज्या, फळभाज्या किंवा वनस्पती याची सगळ्याची लागवड आपण करू शकतो. तिसऱ्या प्रकारची जी परसबाग आहे ती त्याला आपण छोट्या प्रकारच्या याला करतो, की 1.5 ते 5 गुंठ्या जागामध्ये ही परसबाग आपण याच्यामध्ये ज्या हंगामी भाजीपाला आहे, फळभाज्या, याच्यामध्ये पण आपण सगळ्यांची लागवड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण 3 प्रकारच्या जी परसबाग आहे त्या आपण आपल्या याच्यामध्ये कॅटेगरी करून जसं ज्याला आवश्यक आहे किंवा जी तुमची गरज आहे त्याच्याप्रमाणे याची आपण निवड करू शकतो. जेव्हा समाजामध्ये अवेअरनेस येईल किंवा कॉलनीतल्या लोकांनी जर तुम्ही एखाद्याला नॉलेज असेल तर आपण सगळ्यांना समजून सांगून ह्या गोष्टी करू शकतो. कारण आपला जो हे आहे म्हणजे आपला उद्देशच असा आहे की आपलं आरोग्य चांगलं ठेवणे, की ह्या 3 प्रकारच्या बागेमध्ये आपण
त्याचे प्रकार आपण करू शकतो. आणि शेवटचा पर्याय आहे की जेव्हा अंगणातली आपण बाग असते किंवा आपली घरामध्ये थोडी जागा असते, त्यानंतर बरेच लोक फ्लॅटमध्ये राहतात, तर मग वरांड्यामध्ये थोडीशी जागा असते, पोर्च असतो, किंवा जे लोक फ्लॅटवर राहतात की शेवटच्या गच्चीवर पण आपण बाग करू शकतो. अंगणामध्ये जर आपलं समजा 3,000 स्क्वेअर फूटचं घर असेल तर थोडीशी जागा जी असते आपली, तर ती जागा आपण परसबागेसाठी वापरतो. कारण याच्यामध्ये आपल्याला जागेची मर्यादा येते. म्हणजे जसं आपण आता हे 3 प्रकारची परसबाग शिकलो, तर इथे मातीचा तुम्हाला काही प्रश्न नसतो की तुम्हाला कोणतीच गरज हे करावं लागत नाही. फक्त तुम्हाला तिथे सीड आपल्याला वेगवेगळे वाफे करून त्याचं नियोजन करावं लागते. पण जेव्हा आपण आपल्या घरची परसबाग करतो तर तिथे जागेची आपल्याला मर्यादा येते, आणि त्यामुळे मग अशा टाईप आपण कॅरट आहे किंवा कुंड्या आहे किंवा वेगवेगळ्या बेड्स आपण छोटे छोटे आपल्या घरी रंगाच्या बाटल्या असतात, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण फळबाग आपण किंवा आपली परसबाग आपण फुलवू शकतो. की आपल्या घराच्या असे सुद्धा काही उदाहरण आहे की टेरेस गार्डनवर सुद्धा वेगवेगळ्या फळांचे झाडं लावून ते फळं आपण म्हणजे सक्सेसफुल झालेले आहे. की मोठमोठे बकेट घेऊन त्याच्यामध्ये आपण झाडांचं झाड लावू शकतो. किंवा आपण टेरेस गार्डनवर वेगवेगळ्या कुंड्यातून वेगवेगळे खूप लोकांनी यशस्वी बागा केलेल्या आहे की ज्या लोकांना आवड आहे किंवा आपल्याला आपल्या घरी आपल्याला काय लागते, म्हणजे त्या गृहिणीला जर आवड असेल तर ती काहीही करू शकते. पण आपल्याला याचं फक्त अवेअरनेस येणं महत्वाचं आहे की आपल्या घराच्या गच्चीवर सुद्धा आपण हे झाडं लावू शकतो. सगळ्या प्रकारची झाडं, ज्या झाडांना कोणती एकदा तुम्ही झाड लावलं की त्याला गरज नसते. समजा तुम्ही टेरेसवर सुद्धा एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये लिंबूचं झाड आपण लावू शकतो, एखादा शेवग्याचं झाड लावू शकतो, आंबा सुद्धा आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. तर यशस्वी झालेले आहे की मग त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देऊन आपल्याला त्याच्यावर नियोजन करणं आवश्यक आहे. मग समजा खूपच तुमच्याकडे काहीच नसेल, म्हणजे एवढी पण जागा नसेल, खूप छोटंच तुमचं घर असेल, निदान आपल्याला मग दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन रोजच्या याच्यामध्ये जे आपल्याला कोथिंबीर आहे, पुदिना आहे आणि गवती चहा आहे, तर छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये ते लावून काहीतरी आपण त्याचं समाधान घेऊ शकतो. की आता आपण माहित आहे की आपल्या कोरोनामध्ये आपण काढ्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. मग आपल्या कुंडींमध्ये आपला तुळशी आहे किंवा पुदिना आहे, गवती चहा आहे, किंवा असे हर्ब्स आपण लावू शकतो. किंवा आता मायक्रो ग्रीन एक हे कन्सेप्ट आहे की आपण गव्हाचं आपण त्याचं हे करतो, प्रोडक्शन करून, आणि याचं व्हीट ग्रास आपण आपल्या आहारामध्ये घेतो आणि त्याच्यामुळे पण आपली इम्युनिटी वाढते. तर हा वरांड्यातला मध्ये, पोर्चमध्ये किंवा छोट्याशा जागेमध्ये जो आपण अंगणा म्हणजे परसबाग आपण करणार आहे, तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणार आपण. की आता आपण बघतोय की ते देशी टोमॅटो आपल्याला दिसते, मग आपल्याला करायचीच आहे परसबाग, तर मग वाण जे आहे तर ते देशी वापरायचं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपल्याला हायब्रिड वाण किंवा रासायनिक फवारा आपल्याला किंवा रासायनिक खतांचा वापर करायचा नाही. आपण इथे बघतोय की आता ह्या प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बेडमध्ये सगळ्या पालेभाज्या, अक्षरशः कोबी, कॉलीफ्लावर, कॅबेज, ह्या सगळ्या भाज्या आपण नियोजन व्यवस्थित केलं की टर्न प्रमाणे, समजा तुम्ही एखाद्या वेळेस सगळा पालकच लावला तर आपण आठवडाभर ते खाऊ शकत नाही. मग नियोजन करून आपण याचं टप्प्याटप्प्याने आपण त्याचं प्रोडक्शन करू शकतो. किंवा अजून असं पण कन्सेप्ट आहे, दोन तीन घरां मिळून एखाद्याने जर पालक लावला तर दुसऱ्यांनी मेथी, असं पण एक कन्सेप्ट आहे की एक्सचेंज आपण करू शकतो एकमेकींना. आणि त्याच्यामध्ये मग म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे तुमच्या फॅमिलीचं किंवा सगळ्यांचं. त्यानंतर आता हे आपण बघतोय की कुंडीमध्ये अशा आपण वेगवेगळ्या झाडांचं नियोजन करतो. पालक लावू शकतो, पुदिना आहे किंवा टोमॅटो आहे, अगदी केळीचं झाड सुद्धा आपण त्या कुंडीमध्ये नियोजन केलं तर व्यवस्थित लागू शकतो. म्हणजे अगदी शेवग्याचं झाड सुद्धा सांगितलं की शेवग्याचं झाड जे आहे ते वरदान आहे आपल्या आरोग्याला. प्रत्येकाच्या घरामध्ये मला असं वाटते की आपल्याकडे शेवग्याचं झाड असणं आवश्यक आहे. एकदा बाजारामध्ये मोरिंगा नावाची एक पावडर मिळते इम्युनिटी बुस्टर म्हणून, किंवा याचं खूप संशोधन झालंय. त्याचा पान आहे, त्याचे फुलं आहे किंवा त्याच्या शेंगा, सगळ्याच याचा आपण वापर करू शकतो. तर मग हे सगळं आपण नियोजन व्यवस्थित केलं तर आपण नक्कीच आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, आपल्या कम्युनिटीचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, आणि नक्कीच आपण आता जे व्याख्यानाचे आपण हे केले तर नक्कीच आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. आता हे आपण बघतो की एक हा पण पर्याय की प्लास्टिकचे कॅरेट बाजारामध्ये मिळतात, आणि मग त्याच्यामध्ये फक्त जे आपल्याला नेट मिळते, आपल्याला हिरव्या प्रकारची आपण छताला वगैरे वापरतो, ती टाकणं गरजेचं असते. कारण त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा जो आहे तो ते वाहून न जाण्यासाठी ती टाकायची. त्याच्यामध्ये माती भरून असा वेगवेगळ्या भाजीपाला आपण पिकवू शकतो. म्हणजे आपल्या छोट्याशा जागेवर सुद्धा आपण याचा प्रयोग यशस्वी करू शकतो.
त्यानंतर आता वेलवर्गीय ज्या भाज्या असतात, तर वेलवर्गीय जेव्हा भाज्या आपल्या घरामध्ये आपण लावतो, तर त्याला तेव्हा तुम्हाला माहित आहे की ते वर चढवावं लागतं. म्हणजे कंपाऊंडची जी आपली भिंत असते किंवा तारेचं थोडंसं छत आपण त्याला मांडव घालू शकतो. आणि आता जेव्हा पावसाळा सुरू झालेला आहे, तर आपण ठरवून घ्यायचं की जूनमध्ये जेव्हा मृगाचं 7 जूनला मृग नक्षत्र असते, त्या दिवशीच आपल्याकडे म्हणजे जेवढ्या बिया असेल आपल्याकडे, तर त्या आपण लावू शकतो. नियोजन करून जर आपण आता तुरीच्या, आता मी प्रत्येक जूनमध्ये तुरीच्या शेंगा आपण एका कुंडीत लावल्या किंवा एका बकेटमध्ये लावल्या, तर आपोआपच आपल्याला विकत आणायची गरज पडत नाही. तर सगळ्या एक एक बी जर आपण पेरलीत, सगळ्याच प्रकारचे आपल्याला जे वेलवर्गीय भाज्या आहे आपल्या आरोग्याला खूप चांगल्या असतात. म्हणजे ज्या ऋतुमानाप्रमाणे भाज्या येतात त्या जर आपण घेतल्या, तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून माहित आहे की व्हिटॅमिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात, अँटीऑक्सिडंट आपल्याला मिळतात. आणि आपलं आयुर्वेदाच्या दृष्टीने पण आपल्याला माहित आहे की सगळ्या भाज्या आपल्याला खूप आवश्यक असतात. तर वेलवर्गीय भाज्यांचं पण आपण आपल्या परसबागेमध्ये नियोजन करू शकतो. त्यानंतर आता आपल्याला परसबाग करायची आहे, तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात आपण ठेवायला पाहिजे. परसबाग आपण बघितली कशा टाईप असते, कोणकोणत्या प्रकारच्या आपण परसबागेचा पर्याय ठेवला, काय करू शकतो. मग परसबाग करताना जे आपण गृहिणी असेल किंवा आपल्याला परसबाग करायची असेल, तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. म्हणजे आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश निदान 3 ते 4 तास सकाळची आणि दुपारची ऊन त्या झाडाला मिळाली पाहिजे. म्हणजे मोठ्या झाडाची सावली येणार नाही अशी आपण जागा निवडायला पाहिजे, किंवा तिथे 2-3 तास तरी ऊन राहील. आपल्याला माहिती आहे की सूर्यप्रकाश हा झाडांसाठी खूप आवश्यक असते. फोटोसिंथेसिस होते, मग त्याच्यामध्ये ते झाडाची वाढ होते. म्हणजे जसं झाडाला आपल्याला अन्न, पाणी, ऑक्सिजन लागते, तसं या झाडांना पण ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते. तर मग जागा कोणती निवडायची की ज्या जागेवर झाडाची सावली येणार नाही, अशी जागा आपण निवडायला पाहिजे. पहिलं हे लक्षात ठेवायचं. दुसरं आहे की पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे, म्हणजे पाणी त्या जागेवर साठून नाही राहायला पाहिजे. जी जागा आहे तर ती अशा टाईप आपण जागा निवडायला पाहिजे, किंवा निचरा होईल अशा कुंड्या, आपण ज्याला छिद्र आहे किंवा कुंडीचा वापर करतो आपण, प्लास्टिकचे ट्रे वापरतो किंवा बेड वापरतो, तर अशा टाईप आपले हे निचरा होणारी जमीन किंवा जे कुंडी आहे तर ती निचरा व्हायला पाहिजे. त्यानंतर आपल्या आहारात विविधता येण्यासाठी गृहिणीने किंवा आपण जे परसबाग लावतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वच भाज्यांची एकत्र एकाच वेळेस म्हणजे लागण करायची नाही. म्हणजे एकाच वेळेस आपण परसबाग तयार केली आणि एकाच वेळेस सगळा भाजीपाला जेव्हा येतो, तर तेव्हा आपल्याला माहित आहे जी गोष्ट जेव्हा जास्त होते तेव्हा त्याचं आपल्याला महत्त्व राहत नाही. म्हणून मग टप्प्याटप्प्याने ह्या आठवड्यात समजा वांग्याचं लावलं, दुसऱ्या आठवड्यात आपण टोमॅटो किंवा पालक, असं टप्प्याटप्प्याने आपण तो भाजीपाला आपल्या ह्याच्यामध्ये लावला, तर आपल्याला तो महिनाभर किंवा आठवडाभर आपल्याला त्या वेगवेगळ्या भाज्या आपल्याला मिळेल. त्यानंतर मग जागा जशी आहे तशा जागेप्रमाणे आपल्याला आराखडा तयार करावा लागतो की कोणत्या याच्यामध्ये आपल्याला कशा भाज्या, आराखडा तयार करून वाफे तयार करणे किंवा कुठं कोणतं बियाणं लावायचं, कोणतं, हा सगळं आपल्या डोक्यामध्ये ठेवावा लागतो. त्यानंतर परसबागेसाठी जेव्हा आता आपण परसबागच लावणार आहे, तर आताच तुम्हाला सांगितलं की देशीच वाण निवडायचं, की आपण जेव्हा तुम्ही केव्हीकेचे कृषी विज्ञान केंद्र असतात किंवा कृषी केंद्र असतात, तर इथे आपण जेव्हा परसबाग करणार आहे तर आपण देशीच बियाणं निवडायला पाहिजे की हायब्रिड बियाणं. कारण मग आपण सेंद्रिय शेती करणार आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला विषमुक्त घ्यायचं आहे, तर मग जर तुम्ही हायब्रिड बियाणं वापरलं आणि मग हे ऑर्गॅनिक खतं वापरले, तर मग याचा पण काही फायदा नाही. का घ्यायचं तर देशीच घ्यायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की देशी बियाणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपण आपले आजोबा आपली जी आधीची पिढी होती, तर तेव्हा जे अन्नधान्य होतं तेव्हा त्याला खूप चव होती. आणि आता आपण बघतो, आता आपण कॉलीफ्लॉवर किंवा बटाट्याला अजिबात चव नाही. याचा अर्थ आहे की खूप सारे केमिकल किंवा हायब्रिड जेव्हा वाण असते तेव्हा त्याची चव कमी होते. तर देशी जे आपण जेव्हा वापरतो, देशी बियाणं वापरतो, तर तेव्हा नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहते किंवा आपल्याला त्याच्यापासून चांगले फायदे मिळतात. त्यानंतर आता आपल्याला जसं माहित आहे की माध्यम कसं तयार करायचं. तुमच्या घरी तुम्ही परसबाग करणार आहे, तर त्याला माध्यम लागते. जसं आपण म्हणतो की एखाद्या स्त्रीला जेव्हा आपण बाळाचा जन्म होतो तेव्हा त्या आईचं आरोग्य चांगलं असेल, आईची गर्भावस्थेतील तिचं पोषण चांगलं असेल किंवा तिला हिमोग्लोबिन नसेल किंवा ती सशक्त असेल, तर ती चांगल्या बाळाला जन्म देते. म्हणजे कुपोषित बालक तिला होऊ शकत नाही. तसंच आता जेव्हा आपण झाडं लावणार आहे किंवा आपण परसबाग तयार करणार आहे किंवा भाज्या आपण उगवणार आहे, तर त्याच्यासाठी जे माध्यम असते ते आहे माती. आणि मातीमध्ये जे सगळं काही आपण जे म्हणतो, जे पिंडी, जे ब्रह्मांडी जे मातीमध्ये आहे तेच त्या अन्नपदार्थामध्ये येते, तेच अन्नपदार्थ आपण खातो आणि तेच आपल्या बॉडीमध्ये येतात. तर माती जी आहे ती माती कशी असायला पाहिजे. आपण हे पण बघितलं की आता हरित क्रांती झाली आणि खूप साऱ्या प्रकारचे
एका शेतामध्ये एकच उत्पन्न न घेता सारखं सारखं आपण त्याच्यामध्ये उत्पन्न घेत आहे आणि त्याच्यामुळे मातीचा कस कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणारं उत्पन्न पण हे तेवढं न्यूट्रिशियस किंवा पोषणयुक्त राहिलेलं नाहीये. मग माध्यम कसं तयार करायचं, जेव्हा तुम्हाला कुंडी तयार करायची किंवा घरामध्ये परसबाग लावायची, तर मग त्याच्यामध्ये फक्त माती न वापरता म्हणजे शेतातली माती आणायची, खत आणि वाळू असं 3-2-1 असं प्रमाण जेव्हा तुम्ही हे करता, म्हणजे बेड तयार करणार आहे किंवा एखाद्या कुंडीमध्ये ती माती करणार आहे, तर 3 भाग मातीचे घ्यायचे, खत 2 भाग घ्यायचा आणि एक भाग जो आहे वाळूचा आहे, कारण वाळूमुळे त्याचा निचरा होतो. आणि मग त्याच्यामध्ये खत जे वापरणार आहे ते तुम्हाला सांगते मी, की शेणखत किंवा गांडूळ खत हेच आपण वापरणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही केमिकल किंवा याचा वापर करणार नाही. मग हे माध्यम आपण एकदा तयार करायचं. ती मातीचं आपण हे प्रमाण घ्यायचं. ते प्रमाण आपण ती माती मिक्स करून घ्यायची आणि नंतर मग ती कुंडीमध्ये व्यवस्थित भरून, आता याच्यामध्ये कोकोपीटचं पण आपल्याला माहित असेल, की कोकोनटचं जे वरचं साल असतं, वरचं हे असते, तर त्याच्यापासून कोकोपीट तयार केलं जातं. हे पण एक माध्यम त्याच्यामध्ये आपण मिक्स करू शकतो. त्यानंतर आता पालेभाज्याचं जेव्हा आता आपण करणार ते वर्गीकरण करायचं, की लहान मुळं ज्यांचे आहे, की अशा भाज्यांसाठी वाफ्याची हे करायची, ज्याचे मुळं खूप आतमध्ये जातात. फॉर एक्झाम्पल समजा कॅरट म्हणजे गाजर आहे किंवा मुळं आहे, की त्याचे मुळं रूट जे आहे ते आतमध्ये जाते. अशा वेळेस जेव्हा तुम्ही त्याचा वापर करणार आहे, की तेव्हा मोठी बकेट घ्यायची किंवा म्हणजे खाली मूळ जाईल असा त्याचा नियोजन आपण करायला पाहिजे. त्यानंतर वेलवर्गीय जेव्हा आपण भाज्या लावणार तेव्हा तुम्हाला माहित आहे, की त्यासाठी मांडव करायला पाहिजे, त्याच्यावर जास्त ऊन आली नाही पाहिजे, असं अशा दिशेने आपण त्याचं नियोजन करतो. त्यानंतर सावली टाळण्यासाठी म्हणजे आपल्या परसबागेमध्ये जर आपल्या घरी झाडं असेल तर मोठे मोठे झाडं असेल तर त्याची सावली उत्तर बाजूच्या दिशेने येते आणि मग अशा वेळेस चिक्कू आहे, आंबा अशी जर झाडं असतील तर त्याचं सावली टाळण्यासाठी आपण मग त्याचं नियोजन आपण करायला पाहिजे. कोणत्या दिशेनं लावायचं याचं पण नियोजन आपलं असते. त्यानंतर आपल्या परसबागेच्या सर्व कुंपण जे आहेत, त्या कुंपणाच्या बाजूने आपल्याला वेलवर्गीय भाज्या सगळ्या लावता येतात, की दुधी भोपळा आहे, कारले आहे, पडवळ आहे, वालाचे सगळे प्रकार आहेत. ते सगळे जेव्हा लावतात तेव्हा आपण त्याचं सगळं नियोजन आपल्याला करणं आवश्यक असते, की आता आपल्याला भाज्या घ्यायच्या तर ऋतुमानानुसार कोणत्या भाज्या आपल्याला लावायच्या आहे, की बऱ्याच भाज्या अशा असतात की ती वर्षभर आपल्याला उपलब्ध असतात. आता आपण बघतो की वांगे, टोमॅटो, बटाटे आहे, की ज्या बेसिक भाज्या असतात, की त्या आपल्या आठवडाभर आपल्या फ्रिजमध्ये म्हणजे आपल्या घरी आपण वापरतो. पण काही भाज्या ज्या असतात त्या सीझनमध्येच त्या चांगल्या स्वरूपात येतात. मग आता जून ते पावसाळ्यामध्ये कोणत्या भाज्या लावायच्या, हिवाळ्यामध्ये कोणत्या लावायच्या किंवा मार्चमध्ये, उन्हाळ्यामध्ये कोणत्या लावायच्या, तर याचं ज्ञान आपलं असणं आवश्यक असते, की त्या ऋतूमध्ये जेव्हा त्या भाज्या लावतो, तर तेव्हा त्याचं उत्पादन चांगलं येते आणि ते आपल्या शरीराला चांगलं असते. आता आपण बघतो, की कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या अवेलेबल असतात. मँगोचं सीझन आता तसं पाहिलं तर आपल्या उन्हाळ्यातच आपल्याला म्हणजे आंबे आपल्याला मिळायला पाहिजे. पण अगदी फेब्रुवारीमध्ये सुद्धा आपल्याला पिकलेले आंबे मिळतात. त्याच्यावरून हे समजून जायला पाहिजे. तुमच्या घरी एखादं झाड असेल तर त्याला एकदम मेमध्ये आपले ते आंबे पिकायला लागतात. तर हे जेव्हा आपण आंबे असे खातो, तर याचा अर्थ असतो की त्याला कृत्रिम रीतीनेच त्याला पिकवल्या जाते. आपल्याला माहित आहे की आंबा हा फळांचा राजा आहे. जेव्हा उन्हाळ्यामध्ये आंबे असतात तेव्हा सगळ्यांनी आपल्या आहारामध्ये आंब्याचा वापर केला तर आपल्या शरीरामध्ये त्याचं स्टोरेज होते, कारण ते फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असते आणि मग आपल्याला काही दिवस जरी आपण खाल्लं नाही व्हिटॅमिन ए तरी आपलं त्याचं शरीर आपलं त्याचं वापर करतो. तर म्हणून जेव्हा आपण ऋतुमानानुसार भाज्या लावतो तर त्याच आपल्या आरोग्याला चांगलं असते. जसं निसर्ग आपल्याला सांगते, निसर्गाप्रमाणे जेव्हा वागतो आपण तेव्हाच आपलं आरोग्य चांगलं राहते. मग आता काय झालंय की कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या मिळायला लागल्या, की आता आपण गाजर पहिले हिवाळ्यातच आपल्याला मिळायचे, तर 12ही महिने आपल्याला गाजर मिळतात किंवा मटार मिळतात, श्रावण घेवडा आहे किंवा आंबे आहे. तर याच्याप्रमाणे आपण जर ऋतुमानाप्रमाणे आपण भाज्या घेतल्या तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहू शकते. आता आपण भाज्यांचं वर्गीकरण बघतो, की पालक, मेथी हे कंपल्सरी आपल्या पालेभाजी आपल्या आहारामध्ये असतेच. मग त्याचं नियोजन आपण करू शकतो. त्यानंतर अळूचे पानं सगळ्यांच्या घरात असणं आवश्यकच आहे. अळूमध्ये खूप जास्त कॅल्शियम आहे, लोह आहे. म्हणजे अशी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, की खूप साऱ्या आपल्या आरोग्याला चांगलं असते. आठवड्यातून आपण एकदा आळू जर आपण म्हणतो, की सांडपाण्याच्या पाण्यावर लावायचा का? तर पूर्वीच्या काळी असं होतं, की भांडे घासायला राख वापरायचे, त्याच्यामुळे त्या भांडे घासायच्या याच्यामध्ये त्या आळूचं उत्पादन व्हायचं. पण आता आपण सगळेजण केमिकलचा वापर करतो, डिटर्जंट वापरतो किंवा भांडे घासायचे साबण त्याच्यामध्ये सुद्धा रासायनिक हे असतात. तर पाण्याचा जो वापर आहे तो चांगलंच पाणी आपण त्याला वापरायला पाहिजे, की जे आपल्याकडे
फक्त भाज्या किंवा फळं आपण म्हणतो आता भाज्यांमध्ये रासायनिक पदार्थ आहे, तर रासायनिक पदार्थ मग त्या त्या भाज्या पण त्या यांना चांगलं नसते. तर मग चांगल्या पाण्याचा पोर्टेबल वॉटरच आपण त्याला वापरायला पाहिजे. पुदिना आपल्याला माहित आहे की खूप चांगलं एक हे पाचक आहे, पाचक द्रव्य, याच्यापासून आपल्याला खूप सारे डायजेस्टिव्ह आपले प्रॉब्लेम कमी होते. रोज आपण जेव्हा ताक घेतो त्याच्यामध्ये जर पुदिन्याची 2-3 पानं टाकले किंवा चटणी केली आठवड्यातून एकदा, तर ती पण आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. आता हे जे वांगे दिसते तुम्हाला, देशी वांग्याचं वाण आहे, तर ते आपण ओळखायला पाहिजे देशी कोणते आहे आणि हायब्रिड कोणते आहे. टोमॅटो आहे, तर टोमॅटोची लागवड पण आपण मग देशीच बियाणं आपण करणार आहे. तर अशासारखं आपल्या भाजीचं वर्गीकरण आपण करून आपली परसबाग आपण फुलवू शकतो. तर आता हे तुम्हाला बघितलं की वेलवर्गीय भाज्या आहे की दोडका आहे. आता दुधी भोपळ्याचं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दुधी भोपळ्याचं सध्या खूप महत्व वाढलेलं आहे. बाजारात सुद्धा याचे दुधी भोपळ्याचे ज्यूस आपल्याला विकत मिळतात आणि ट्रेंड आलेली आहे की आपण एकदा ऐकलं होतं की एका अभिनेत्याने त्याचा ज्यूस घेतला आणि त्याला हॉस्पिटलाइज करायला लागलं. त्याचा अर्थ असा असतो की त्याच्यामध्ये रेसिड्यू जास्त होते आणि शेतकऱ्यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करण्यासाठी मग खूप सारे केमिकल्स वापरतात. आणि मी असं पण बघितलेलं आहे की जे शेतकरी लोक स्वतःच्यासाठी जेव्हा खायचा असतो भाजीपाला किंवा त्यात ते वेगळं ठेवतात आणि जेव्हा विकायचं आहे कमर्शियल ते वेगळं ठेवतात. की बरेच असे शेतकरी आहे की द्राक्ष आणि डाळिंब याच्यावर खूप सारे फवारणी असतात. मग त्यांच्याकडे जर बाग असेल तर जेव्हा त्याला विकायचं असते तर ते झाडं वेगळे असतात आणि घरचे खायचे जे झाडं असतात त्याच्यावर ते फवारणी करत नाही. म्हणजे त्यांना माहित असते की याच्यावर आपण किती फवारणी केलेली आहे. तर याच्यावरून मला एक गोष्ट आठवते की एक मी लेख वाचला होता की एक डॉक्टर दाम्पत्य असते आणि ते दोघांना एकाच प्रकारचा कॅन्सर होतो. मग असं लक्षात आलं की दोघंही त्यांचा त्या कॅन्सरने मृत्यू झाला. मग असं लक्षात आलं की त्यांना रोज जेवणानंतर आपण द्राक्ष ज्या मोसममध्ये द्राक्ष असते तर ती द्राक्ष खायची सवय होती. म्हणजे कंपल्सरी ज्या सीझनमध्ये होते तर ते दोघं नित्य नेमानं खात होते. तर मग हा पण असा परिणाम आपल्याला दिसून येतो की समाजामध्ये हे सगळे जे आजार वाढलेले आहे, कॅन्सरचे खूप सारे प्रकार आलेले आहे. मुलांची हायपर ऍक्टिव्हिटी वाढलेली आहे, मुलांना चष्मा लागणे, रेस्पायरेटरी आपले आजार आहे, स्किनवर रॅशेस येणे, नॉशिया होणे, आपल्याला असं अशक्त म्हणजे असं झोप आल्यासारखी होणे. तर हे सगळे ॲक्यूट आणि क्रोनिक दोन्ही प्रकारची इफेक्ट आपल्याला ह्या विषयुक्त भाज्या जेव्हा खातो आपण त्याच्यामुळे होणार आहे. आणि याच्यावर एकच पर्याय आता तुम्हाला सांगितलं की आपण बघत आहे की आपल्या घरीच आपण ह्या झाडा म्हणजे पिकवायचं आणि खायचं. त्यानंतर आता जसं आपण भाज्या आणि फळं आपण आपल्याला उत्पादन करायचंय तसंच औषधी जे हे आहे हर्ब्स आहेत त्याचा पण आपण आपल्या घरामध्ये कुंडींमध्ये तुळस आहे, गवती चहा आहे किंवा अडुळसा आहे किंवा कोरफड आहे अशासारख्या आपण घर जरी छोटं असेल तरी कुंड्यांमध्ये आपण लावू शकतो. आपण चहा करताना किंवा आता आपण काढा बनवताना ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करतो. हे सुद्धा आपल्या परसबागेमध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर आता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कढीपत्ता आपल्याला रोज लागतो. म्हणजे रोज आपण भाजी याचं पण असं आहे की फर्स्ट इन फर्स्ट आउट. जेव्हा आपण भाजीमध्ये करताना पहिल्यांदा टाकतो आणि लगेच काढून घेतो. तर हे न करता त्याचा वापर आपण योग्य रीतीने आपण कढीपत्ता आपल्याला आवश्यकच असतो ते आपण करू शकतो. लिंबू आपल्याला माहिती आहे लिंबूचं झाड आपल्या घरी असणं आवश्यकच आहे. कारण रोज आपल्याला वॉटर सोल्युबल हे व्हिटॅमिन आहे त्याची आवश्यकता आहे. आपली इम्युनिटीसाठी आपल्याला आवश्यक आहे. इम्युनिटी वाढवायची असेल तर आपल्याला व्हिटॅमिन सी लागते. किती तुम्ही अन्न म्हणजे पालेभाज्या खाल्ल्या किंवा आहाराचं सेवन केलं बरं जर तुमच्या आहारामध्ये लिंबू नसेल तर त्याचं शोषण नीट रीतीने होत नाही. म्हणून आता आपण आहारामध्ये रोज एक फोड तुमच्या म्हणजे जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ तुमच्या आहारामध्ये लिंबू असणं आवश्यक आहे. हादगा आहे त्याचं पण आपण झाड लावू शकतो. सीताफळासारखे असे जे झाडं आहेत याला कोणतेही याची गरज नसते किंवा कीड पण त्याच्यावर खूप कमी पडते. आपल्या घराच्या बाजूला किंवा घराच्या समोर जागा असेल तर सीताफळ आपण आरामशीर त्याला कोणतंच मेंटेनन्सची गरज नसते. पपई आपल्याला माहित आहे की व्हिटॅमिन ए देणारं एक स्रोत आहे आणि ते पण असं दिवशी जर तुम्ही पपई तुमच्या घरी लावली तर नक्कीच त्याचा आपला आहारासाठी उपयोग होईल आणि आपली इम्युनिटी वाढेल. तर आता आपल्याला जे शेती आपण करत आहे किंवा आता परसबाग आपण शिकलो आतापर्यंत कशी माती वापरायची, कसं नियोजन करायचं, काय काय लावायचं. पण आता तुम्हाला माहित आहे सगळ्यात जसं आता आपल्याला आजार होतात की आपली इम्युनिटी पॉवर कमी असेल तर आपल्याला आजार होतो. आता हे कोरोना जो आहे ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याला लवकर तो अटॅक करतो. तसंच ह्या शेती म्हणजे जे खाद्यपदार्थ म्हणजे जे प्लांट आहे याच्यावर पण सगळे आजार त्याला होतात. म्हणजे जेव्हा त्याची माती चांगली नसेल किंवा बेस चांगला नसेल. मग आता हे घरी जेव्हा तुम्ही हे झाडं लावणार आहे किंवा घरी तुम्ही भाजीपाला पिकवणार आहे याच्यावर पण आपल्याला रोग येणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय वापरायचं.
जसं आपण न्यूट्रियंट आपल्याला माहिती आहे, आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल लागते, तसं ह्या शेतीला सुद्धा त्याला खाद्य लागत असते. म्हणजे शेतीचं सुद्धा न्यूट्रिशन चांगलं ठेवणं आवश्यक आहे. तर मग याच्यासाठी आपण गांडूळ खत आणि शेणखत याच्यासारखं कोणतंही दुसरं खत आपल्याला मिळत नाही. जेव्हा तुम्ही परसबाग करणार आहे त्याच्यामध्ये महिन्यातून एकदा त्याचं न्यूट्रियन रिच ती सुपीक जमीन होण्यासाठी जसं आपण आहार घेतो तसं त्या जमिनीला सुद्धा जे जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्याचं खाद्य म्हणून आपण त्याला कंपोस्टिंग करतो आणि त्याला ती जागा सुपीक करते. म्हणजे जमिनीमधले NPKचा ते रेशिओ वाढवतात आणि म्हणून जी जमीन आहे ती चांगली करण्यासाठी, आपली परसबाग चांगली किंवा उत्पन्न आपल्याला चांगलं येण्यासाठी आपल्याला ह्या खतांचा वापर करणं आवश्यक आहे. कारण सेंद्रिय खतच आपण वापरणार आहे. आपण शेतीच आपण सेंद्रिय म्हणजे जे परसबाग करणार आहे ते आपण विषमुक्त करणार आहे. तर हे गांडूळ खत तुम्हाला KVK मध्ये किंवा कोणत्या याच्यामध्ये पाऊचमध्ये विकत मिळतात. शेणखत जे आहे कुजलेलं शेणखत तुम्ही वापरलं पाहिजे, कारण कुजलेलं जेव्हा वापरतात तेव्हा ते मायक्रो ऑर्गॅनिझमला त्याला ते सुटेबल असते. आता याच्यानंतर एक जेव्हा आपण किचन गार्डन करतो, किचन गार्डन केल्यावर आपल्याला आपल्या घरचं जे वेस्ट असते, किचन वेस्ट आपण आहे, तर किचन वेस्टसाठी आपल्याला एक वेस्ट डिकम्पोजर आपल्याला आवश्यक असते. तर हे जे वेस्ट डिकम्पोजर आहे तर ते नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबादला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक हे आहे. आणि देशी जे आपलं हे देशी गाय असते त्याच्या शेणापासून याचं कृष्णन चंद्रा यांनी 2004ला याच्यावर रिसर्च केला आणि मग ही बॉटल आपल्याला आता आमच्याकडे जेव्हा आम्ही वापरतो तर माझ्याकडे ही एक हे जे आहे तर हे वेस्ट डिकम्पोजर फक्त आपल्याला 20 रुपयाची एक बॉटल मिळते. तर याच्यामध्ये जे आपण मीडिया असतो म्हणजे हे कावडंग पासून जे ऑर्गॅनिझम त्यांनी निवडून म्हणजे काढले आणि ते डिकम्पोज करण्यासाठी, तर ही जी बॉटल तुम्ही फक्त 20 रुपयाच्या अमेझॉनवर पण याचं हे आहे, कारण हे पूर्ण नैसर्गिक आहे. म्हणजे कावडंगच्या शेणापासून म्हणजे गाईच्या देशी गाईच्या शेणापासून याचं कल्चर तयार केलेलं आहे आणि ही बॉटल आपल्याला उपयोगी आहे. आता याचा आपल्याला काय उपयोग करू शकतो की याचा आपल्याला बायोवेस्टचं जे आपल्याला कंपोस्टिंग करायचं आहे, बायोवेस्ट जे आहे आपल्याकडे जे भाजीपाला किंवा हे असतात म्हणजे तिसऱ्या प्रकारचं खत आपण आपल्या परसबागेसाठी किचन आपलं वेस्ट आहे त्या किचन वेस्ट पासून आपण त्याला ब्लॅक गोल्ड पण असं म्हणतो की त्याचं आपण बाहेर फेकून न देता किंवा कचऱ्याच्या गाडीत आपण ते न टाकता त्याच्यापासून आपण खत तयार करू शकतो. तर हे जे डिकम्पोजर आहे याच्यासाठी सॉइल इम्प्रूव्ह होते, आपली सॉइलचं आरोग्य चांगलं होते. ज्या टाईप सॉइल बॉर्न डिसीज आहे किंवा फोलियर डिसीज आहे, स्प्रे इन्सेक्ट आहे, पेस्ट आहे प्लांटमध्ये जे येते, तर त्याच्यासाठी हे वेस्ट डिकम्पोजर खूप चांगलं काम करते. त्याचा वापर कसा करायचा, तर हे जे आहे तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, याला हे फक्त एक पेट्री म्हणजे एका मीडियावर हे वाढवलेले आहे, थोडंसं अगदी छोटंसं याला तळाला एक असं लागलेलं आहे. याचा वापर कसा, याची लिमिट आहे 200 लिटर पाण्यामध्ये आपण 2 किलो गूळ घ्यायचा. गूळ म्हणजे काय करते की ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं ते खाद्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट आहे तर कार्बोहायड्रेट ते त्याचं खाद्य असते आणि मग त्याचं फर्मेंटेशन होते. तर याच्यासाठी मग आपल्या 200 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा आणि हे जे आहे हे जे माध्यम आहे त्याच्यामध्ये मिक्स करून ते 5 दिवस आपण ठेवतो. जेव्हा त्याचं द्रावण ते गढूळ होते तर तेव्हा समजायचं ते फर्मेंटेशन होते आणि ते फर्मेंटेशन झालेलं जे पाणी आहे ते आपल्या परसबागेला आपण त्याचा फवारा मारू शकतो, मातीवर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही घरी जे खत बनवणार आहे तर त्या खतामध्ये कल्चर म्हणून टाकतो. कल्चर म्हणजे जसं आपण दही आपण करतो आपल्या घरी, तर दह्याचं छोटंसं कल्चर आपण त्या दुधामध्ये टाकतो आणि दुधाचं दुसऱ्या दिवशी लॅक्टोजचं रूपांतर ते लॅक्टिक ऍसिडमध्ये होते आणि दही तयार होते. तशाच टाईप आता हे कल्चर आहे, हे कल्चर आपल्याला डिकम्पोजिशन होण्यासाठी, कंपोस्ट तयार होण्यासाठी आवश्यक आहे. आता अजून याच्या व्यतिरिक्त आपण बायो फर्टिलायझर आपल्याला जे जैविक खतं आपल्याला बाजारात मिळतात तो पण एक पर्याय आहे. बायो पेस्टिसाइड आवश्यक आहे, नंतर बायो फंजिसाइड पण आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल असते. तर अशा प्रकारे आपण ह्या आपल्या परसबागेमध्ये आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, त्या शेतीचं किंवा त्या झाडाचं विषमुक्त भाजीपाला मिळवण्यासाठी आपण ह्या सगळ्या खतांचा म्हणजे सेंद्रिय खताचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर अजून एक शेवटचा पर्याय की जीवामृत. जीवामृत पण एक अमरावतीचे एक हे आहे, त्यांना पण पद्मश्री नावाला नाव आठवत नाही की त्यांना मिळालेलं आहे. त्यांनी हे जीवामृत तयार केलं. याच्यामध्ये त्यांनी 200 लिटर पाणी घेऊन 10 किलो गाईचं शेण आहे, गोमूत्र, बेसन, गूळ आणि माती याचं एकत्रित मिश्रण करून हे जीवामृत तयार करून आपण झाडांना टाकून आपल्या त्या झाडाचं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो. त्यानंतर आताच तुम्हाला सांगितलं की कचऱ्यापासून आपल्याला घरच्या
जे वेस्ट आहे, रोज आपल्या किचनमध्ये जे वेस्ट, समजा 4-5 लोकांची फॅमिली असेल तरी आपल्या घरामध्ये रोज वेस्ट येते. मग ते वेस्टचं कंपोस्ट कसं तयार करायचं, की एक कुंडी घ्यायची, त्या कुंडीला थोडे छिद्र वगैरे असले पाहिजे ते ड्रेनेज होण्यासाठी, आणि ओला कचरा आणि सुका कचरा, म्हणजे आपल्या घरी जे पालापाचोळा आपल्या गार्डन मधला पडलेला असते, तो पालापाचोळ्याचा लेअर करायचा. दुसरा लेअर आहे तो जे आपले वेस्ट आहे, जे पिल्स आहे आपल्या झाडांचे आणि फळांचे आणि व्हेजिटेबलचे, ते थोडेसे क्रश करायचे, एकदम तसेच न टाकता. इथे तुम्हाला अंड्याची टरफलं मिळतात, त्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे, त्याचं क्रश करून त्याच्यामध्ये लेअर वेगवेगळी करायची. त्यामध्ये कल्चर म्हणून हे जे तुम्हाला आता सांगितलं मी वेस्ट डिकम्पोजर, त्याची फवारणी करायची. आणि 1 महिन्यानंतर एकदम अशी आपल्याला हे खत तयार होतं. त्याच्यानंतर अजून जर तुम्हाला हे तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर तुम्ही आपल्याकडे जे बटर मिल्क, ताक असते किंवा दही असते, तर दह्याचं कल्चर पण तुम्ही टाकू शकता. किंवा तुमच्याकडे डाळ तांदूळ आपण जेव्हा वरण भात करतो, जे पाणी आपण असते, त्या पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा, एका बॉटलमध्ये जर ते भरून ठेवलं, तर ते काही 2-3 दिवसांनी ते फर्मंट होते आणि मग ते बॅक्टेरियासाठी, आपल्या मातीच्या आरोग्यासाठी चांगलं असते. त्याचा पण वापर आपण याच्यात डिकम्पोजर म्हणून करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या खतापासून, म्हणजे आपलं जे हे आहे किचन गार्डन आहे, त्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपली शेती किंवा आपली घरची जी परसबाग आहे किंवा कम्युनिटीची आहे, त्याची आपण नियोजन आपण करू शकतो. आता सगळ्यात शेवटी आपण म्हणतो की आपण न्यूट्रिशनचे स्टुडंट आहे, आपण लोकांमध्ये अवेअरनेस करतो, न्यूट्रिशन एज्युकेशन देतो. पण एक नगर जिल्ह्यातली एक ही बीज माता तुम्हाला माहित असेल की मागच्याच वर्षी ह्या राहीबाई पोपरेला एक पद्मश्री पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार कशासाठी मिळाला, की त्यांनी 20 वर्षापासून देशी वाण जे आहे, की आपण म्हणतो की तिने ते एका मडक्यामध्ये ते त्याचं हे केला, आणि मग तिचं ह्या लोकांनी, सगळ्या बायफच्या लोकांनी तिचा म्हणजे पद्मश्रीसाठी तिचं हे केलं आणि तिला पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. की एक अशिक्षित बाई जर न्यूट्रिशन एज्युकेशन समाजाला देऊ शकते. तिचं म्हणणं होतं की सगळ्या आजाराचं मूळ जे आहे ते आपल्या अन्नामध्येच आहे, किंवा अन्नच हे आपलं औषध आहे असं आपण म्हणतो, आणि अन्नच कधी कधी जर चांगलं असेल तरच आपलं आरोग्य चांगलं राहते. आणि म्हणून त्या एक राहीबाई पोपरेने, आणि एक अडाणी बाई आहे, म्हणजे ती कोणत्याही शाळेत गेली नाही, काही तिला न्यूट्रिशन माहित नाही किंवा काहीच तिला माहित नाही, तरी पण तिनं 20 वर्षापासून याच्यावर तिने काम केलं, आणि त्या बाईला एक बीबीसीच्या याच्यामध्ये पण तिचा समावेश झालेला आहे, जागतिक यादीमध्ये समावेश झालाय. मग आपण पण आपल्या माध्यमातून आपल्या लोकांना अवेअर, आपण जर ठावकर सरांचं काम खूप चांगलं आहे की ते पण, आणि माने मॅडम पण सगळे न्यूट्रिशनचे लेक्चर देऊन आपण अवेअर करतो की आपण समाजासाठी काहीतरी लागतो. तर आता तुम्हाला सगळ्या आपण परसबागेविषयी जे काय तुम्हाला माहिती असेल, तर त्याची आपण, मी माझा प्रयत्न छोटासा केला. याच्या सगळं श्रेय आमच्या माने मॅडम आहे, की त्यांच्याकडूनच मी 5 वर्ष त्यांच्या अंडर UG आणि PG मॅडमच्याकडून शिकलो. आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मॅडमच्या टिप्स अजूनही आमच्या लक्षात आहेत, जे काय त्या शिकवत होत्या. तर अजून मग मी आता ठावकर सरांनी पण माझा खूप म्हणजे त्यांनी हे सांगितलं की कसं कसं आपण हे करणार आहे. ठावकर सरांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचे मी आभार मानते. आणि माझ्या गुरु डॉक्टर माने मॅडम यांची तर मी सदैव ऋणी राहील. आणि एवढं बोलून मला म्हणजे असं वाटते की तुम्हाला पुरेसं माझ्याकडून जे नॉलेज मिळायचं ते दिलेलं आहे. तर धन्यवाद. ताईंनी आज मोठं शास्त्र सांगितलंय. लहान असूनही ते मोठे शास्त्र आहे. विज्ञान आणि कला त्याच्यामधले गोष्टी सांगितल्यात. तर हे इतकं महत्वाचं शास्त्र आहे. तर मी डॉक्टर मने दादा आणि डॉक्टर आशाताई यांना विनंती करतो की थोडसा याचा सारांश सांगावा, म्हणजे आपलं सगळं रिपिटेशन होतील आणि आमच्या आणखी सगळं लक्षात येतील. तत्पूर्वी कोणाला जरी प्रश्न विचारायचा असेल तर पहिले प्रश्नाचा भाग होईल, नंतर मग ताई समारोह. माझं नाव मल्लिकार्जुन बड्डे, सांगली, महाराष्ट्र. या राधाबाईंच्याकडनं बियाणं कसं मिळवायचं? हा सर, तिथे नगर जिल्ह्यामध्ये ते कोंढरण एक त्यांचं गाव आहे, तर तिथे त्यांची सीड बँक आहे. कॉन्टॅक्ट तिथे जर तुम्ही गेले तर त्यांना भेटू पण शकता. त्यांना ते म्हणजे तुम्ही त्यांचं जे बियाणं आहे, तर तिथं तुम्ही राधाबाई पोपरे, म्हणजे तिथं ते एक राजूर तालुका आहे, म्हणजे अकोले तालुक्यामध्ये एक गाव आहे, तर तिथे त्यांची सीड बँक आहे. ते बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला पण जातात, किंवा त्यांचं खूप मोठं कार्य, 500 प्रकारचं वाण, त्यांचं 54 पिकाचं 116 प्रकारचं वाण त्यांनी जतन केलेलं आहे. आणि मग त्या सीड देतात तुम्हाला.
आणि तुम्ही जेव्हा पेरता तेव्हा दुसऱ्या वर्षी ते सीड परत, अशी त्यांची एक सिस्टीम आहे की कॉन्टॅक्ट त्यांनी नंबर या नाही वर्षी तुम्हाला सीड दिलं. तुमच्या आवाज स्लाइड येतोय मध्ये. का सर? कॉन्टॅक्ट नंबर काही नाही स्लाइड मध्ये त्या. हा, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला याच्यावर नेटवर त्यांचं अवेलेबल आहे सगळी माहिती, आहे का? तर अच्छा, ते तुम्हाला मिळेल. ओके की ओके, मागच्याच थँक्यू. वर्षी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि खूप ओके, चांगलं थँक्यू. त्यांनी, म्हणजे अक्षरशः त्या मटके जे आहे मातीचे त्याच्यामध्ये ते जतन करायचे. आता त्यांनी त्यांच्या त्या सगळ्या लोकांनी त्यांना ते सीड म्हणजे ते रॅक वगैरे करून दिलेली आहे किंवा ते सगळं बी त्यांच्याकडे आहे. तर ओके, त्या खूप 500 एकर जमीन त्या सेंद्रिय पद्धतीने किंवा देशी वाणचा वापर करून करतात. आणि मग त्यांची एक्सचेंज मेथड आहे. तुम्हाला त्यांनी सीड दिलं की दुसऱ्या वर्षी ते परत घेतात. आणि कारण तुम्हाला माहित आहे देशीचं बी जे आहे ते कितीतरी वर्ष आपलं चालते, म्हणजे तेच दुसऱ्या वर्षी आपण ते पेरू शकतो. ओके, थँक्यू थँक्यू. तर त्यांची तुम्हाला माहिती, म्हणजे तुम्ही त्यांना भेटू पण शकता किंवा बऱ्याच गोष्टीसाठी त्या तुम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणजे त्यांचं खूप चांगलं समाजकार्य सुरू आहे. थँक्यू. ओके. आणखी काही प्रश्न? डॉक्टर देशमुख मॅडम ऋतूनुसार फळभाज्या भाजीपाला आणि शेतीचे आरोग्य असे विविध खतांचे प्रकार आणि विषमुक्त आहारातून सुदृढ आरोग्य आणि उदंड आयुष्य. मॅडम, आपण शेतकरी शहरी आणि ग्रामीण भाग पाहिलं तर आम्हाला ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त सुंदर माहिती मिळालेली. आणि आमचं तर आरोग्य सुंदर होईलच, सोबत शेतीचे आरोग्य सुंदर होईल आणि शहरातील मंडळींना उत्तम आरोग्य मिळेल, असे आपल्याकडून चांगल्या टिप्स मिळाल्या. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर जी.के. माने बोलतोय. कांचन देशमुख यांनी उत्कृष्ट माहिती दिलेली आहे. प्रामुख्याने आहार आणि व्यायाम. आहाराच्या संदर्भामध्ये सांगत असताना आहार हा विषमुक्त कसा असावा हा त्यांचा खऱ्या अर्थानं प्रयत्न होता. आणि त्यातून त्यांनी वेगवेगळे आपल्याच घरामध्ये किंवा आपल्या फ्लॅटमध्ये कसे प्रयोग करून आपण विषमुक्त आहार कसा उपलब्ध करून देऊ शकतो हेही त्यांनी म्हणजे दाखवून दिलेलं आहे. एक ते दोन गोष्टी मी इथे मांडणार आहे. म्हणजे एक डेहराडूनला संस्था आहे नवधान्य, आणि ती बऱ्याच लोकांना फुकट सुद्धा म्हणजे बी बियाणं देतात. पण त्यांच्याशी तुम्ही योग्य प्रकारे कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. आणि वंदना शिवा म्हणून ह्या तिथल्या, म्हणजे डॉक्टर वंदना शिवा ह्या तिथल्या डायरेक्टर आहेत. आणि मी स्वतः म्हणजे त्या संस्थेला भेट दिली. जवळजवळ म्हणजे केवळ म्हणजे तांदळाचे जवळजवळ म्हणजे 700 ते 800 प्रकार आहेत. आणि सगळे म्हणजे बी बियाणे त्यांनी जपून ठेवलेले आहेत. भारतामध्ये जेवढे बी बियाणे कुठे मिळू शकत नाही तेवढे बी बियाणे त्यांच्याकडे मिळतात. आणि त्याच्यामुळे परसबागेसाठी म्हणजे ते बी बियाणे उत्तम आहेत असं मी म्हणेन. कारण मी त्यांच्याकडून हळद पण आणली होती आणि ती मी माझ्या घरी लावतो आहे. आणि त्याचं उत्पादन म्हणजे वर्षभर मला ती हळद पुरते. दुसरी गोष्ट, ते फुकट देतात, पण त्यांचा एक हे उद्देश असतो की तुम्ही म्हणजे पिकवा आणि तेच म्हणजे बी बियाणं दुसऱ्यांना फुकटात द्यायचं. तर ते तुम्हाला म्हणजे सगळ्या प्रकारची मदत करतात, माहिती देतात. आणि त्याद्वारे तुम्हाला परसबागेचा किंवा म्हणजे शेतीमध्येही म्हणजे तुम्हाला लागवड करायची असेल तर ते प्रत्यक्ष येऊन तुमची भेट घेतात. शेती कशी आहे, तुम्ही खरंच करणार आहात का, किती प्रकारे करणार आहात. तर हा सगळा प्रयोग म्हणजे ते बघूनच मग ते करत असतात. मध्यंतरी मी चायनामध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर जर्मनीमध्ये गेलो. परसबागेबरोबरच दुसरी एक कन्सेप्ट त्यांनी डेव्हलप केलेली आहे की ज्यांना खरंच म्हणजे या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी एक 1500 स्क्वेअर फूट किंवा 2000 स्क्वेअर फूट, 2500, 3000, 4000 अशा स्क्वेअर फूटची जागा त्यांनी म्हणजे ठेवलेली आहे शहराच्या मध्यभागी. आणि अनेक भागामध्ये, एकाच भागामध्ये नाही. म्हणजे नागपूर असेल तर नागपूरच्या म्हणजे बर्डी एरियात, तर काही ठिकाणी म्हणजे आपल्या धरमपेठ एरियात, सदर एरियात, म्हणजे अशा वेगवेगळ्या भागामध्ये लीजवर ती जागा ठेवली आहे. आणि त्याद्वारे त्यांनी फळभाज्यांचं
इच्छुक जे असतील त्यांनी फळभाज्यांचं उत्पादन करायला पाहिजे. आणि त्यात एक मात्र की कुणालाही राहता येणार नाही. छोटी छोटी घरं असतात पण तिथे राहायची व्यवस्था नाही, म्हणजे रात्री राहायची व्यवस्था ठेवलेली नाही, कारण कोणीतरी मग परमनंट एन्क्रोचमेंट करेल हा प्रकार मात्र तिथे आढळत नाही. आणि त्याच्यामुळे अनेक फॅमिली मी अशा बघितलेल्या आहेत की त्या म्हणजे प्लॉटमध्ये जाऊन सगळ्या प्रकारच्या भाज्या फळांचं उत्पादन करतात आणि वर्षभर त्यांना म्हणजे त्याचा उपयोग करता येतं. आणि एक त्याचा दुसरा फायदा असा की आपोआपच त्यांचं व्यायाम सुद्धा होतो. म्हणजे केवळ म्हणजे भाज्या पिकवणं हा भाग नाही, तर त्याच्याच बरोबर तुमचा व्यायाम सुद्धा होतो आणि त्याच्यामुळे आरोग्य चांगलं असतं. दुसरं म्हणजे चायनामध्ये मी गेल्यानंतर अनेक म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांना भेट दिली आणि भेट दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडे 1 इंच जागा सुद्धा खाली ठेवत नाही. सगळ्या प्रकारच्या भाज्या तिथे लावतात. मी एका मशरूमच्या प्लांटमध्ये गेलो आणि मशरूमच्या प्लांटमध्ये बघितल्यानंतर त्यांनी म्हणजे मेथी भरपूर, दुधी भोपळा भरपूर लावलेला होता, दोडके लावलेले होते, त्याच्यानंतर म्हणजे वांगी लावली होती. म्हणजे जागा इंचभर सोडली नाही, कारण तिथली लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांनी विचार असा केला की प्रत्येक माणसाला म्हणजे भाजीपाला किंवा अन्न मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठलीही जागा खाली असू नये. आपल्याकडे जागा भरपूर आहे पण आपण त्या दृष्टिकोनातून विचार करत नाही. साधं म्हणजे तेल कुठलं खायचं हे कितीही सांगितलं म्हणजे माझ्या घरी तोच म्हणजे प्रॉब्लेम आधी होता, आता प्रॉब्लेम नाही. कारण आम्ही म्हणजे घाणीचंच तेल खातो, म्हणजे स्वतःच म्हणजे ते काढून आणायचं आणि वर्षभर खायचं. पण एकच तेल घाणीचं खायचं नाही, तर वेगवेगळे तेल घाणीचे मिळतात, ते सुद्धा तुम्हाला विकत घेता येतात. आपण आपल्या डाएटमध्ये बदल करायचं. भाज्यांमध्ये सुद्धा म्हणजे नैसर्गिक म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या भाज्यांचा उपयोग करायचा आणि व्यायाम करायचा. हे जर म्हणजे त्रिसूत्री असेल तर खऱ्या अर्थानं तुमचं म्हणजे आरोग्य हे चांगलं राहील. आणि बाजारामध्ये सुद्धा भाज्या मिळतात, नाही असं नाही, काही दुकानं असतात, पण ते आपण पारखून घ्यायला पाहिजे. कारण अनेकदा आपल्याला असं सांगतात की हे म्हणजे आमच्या शेतातच पिकवलेलं आहे, पण प्रत्यक्ष आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते मार्केटमधून भाज्या आणतात आणि आपल्याला विकतात. असं होऊ नये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माणसांनी दक्ष राहायला पाहिजे आणि दक्ष राहिल्यानंतरच तुमचं म्हणजे आरोग्यासाठी ते लाभदायी ठरतं. आणि याशिवाय एक गोष्ट महत्वाची आहे की आपण कुठलीही गोष्ट करत असताना नियोजन करणं महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, म्हणजे मी ज्या वेळेला म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये जात होतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की महाराष्ट्रीयन लोक हे नियोजनबद्ध नसतात, बाकीचे बंगाली असतात, तामिळ असतात, केरळीयन असतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून प्रत्येक गोष्टी जर आपण नियोजन केलं की कुठल्या महिन्यात कुठल्या भाज्या लावायच्या, कुठल्या महिन्यात कुठलं बी कुठून मागायचं, किती म्हणजे दिवसात कुठली भाजी येते, याचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नियोजन म्हणजे लिखित स्वरूपात आपल्याकडे जसे आपण कॅलेंडर लावतो तशाच प्रकारे म्हणजे कॅलेंडर सारखी जाड कागद घ्यायची आणि त्याच्यावर लिहायचं आणि आपण त्या पद्धतीनुसार केलं तर आपल्याला फायदे मिळतील. आणि म्हणूनच मी आजच्या या देशमुख ताई आहेत त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. कांचन देशमुख यांनी अत्यंत महत्वाची लस आपल्याला दिली आहे आणि ज्ञानाची लस दिलेली आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे आपण या कामाला ताबडतोब लागू शकतो. आपलं परसबाग आपण करू शकतो. निदान 5 भाज्या, 5 फळांची झाडं ही आपल्याकडे आपण लावू शकतो. केरळमध्ये, कोकणामध्ये तुम्ही गेलात तर लक्षात येईल की या ठिकाणी प्रत्येक घरी निदान 5 फळांची झाडं असतातच. पण आपल्या भागामध्ये इतकी जागा असून, आपली सुपीकता असून आपण ते करत नाही. तर हे करणं फार अत्यंत गरजेचं आहे. आपण ग्रामीण भागामध्ये गेलं तर हे चित्र चांगलं आहे. घरोघरी वेली चढलेल्या असतात, पपई लावलेली असते, बाकी पण झाडं लावलेली असतात. पण शहरी भागातले आपण लोक हे अशा प्रकारचं उपक्रम राबवत नाही, तेव्हा ते राबवण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
आणि विशेष मध्ये म्हणजे इथे समाज पोषण बाग ह्याचं अवेअरनेस, याची जनजागृती करण्याची खूप गरज आहे आणि लोकसहभागातून ते करण्याची अत्यंत गरज आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये मंदिर असतं, प्रत्येक एरियामध्ये शाळा असते, प्रत्येक ठिकाणी काही पडीत जागा असते, ऑफिसेस मध्ये बरीच जागा रिकामी पडलेली असते. तर अशा प्रकारे या ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये जर आपण त्या शाळेमध्ये वाबायचे असेल तर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यातून अशा प्रकारच्या पोषण बागा आपण निर्माण केल्यात. विशेषतः औषधी वनस्पती सुद्धा फार महत्वाच्या. आज तुळस जरी खूप लावली आपण तरी त्याच्यातून आपल्याला ऑक्सिजन तर मिळेलच, पण रोज जर शाळेतल्या मुलांनी 2 पानं 5 पानं जर खाल्ली तर त्यांना चांगलं आरोग्य देखील मिळेल. या मुलांना आपण पाहतो आपल्याकडे पोषणाकडे खूप दुर्लक्ष आहे. आपण सगळ्या गोष्टी औषध घेताना आपण विचार करत नाही, पण फळं घेताना, भाज्या घेताना कुठेतरी आपला हात कमी पडतो. आपण जास्ती त्याच्यावर खर्च करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या मुलाबाळांना पण पोषण मिळत नाही, आपल्याला पोषण मिळत नाही. आणि आपण पाहतो की काही ठिकाणी खूप असूनही, ग्रामीण भागामध्ये खूप सारं असूनही त्यांना अवेअरनेस, न्यूट्रिशन अवेअरनेस नसल्यामुळे ते लोक त्याचा उपयोग करत नाही. ते सडू देतात, कसंही फेकून देतात. मी आत्ताच रिसेंटली माझ्या घरी गेल्यानंतर, माझ्या गावी गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की इथे नुसती जांभळं पडलेली आहेत पण कोणीही खात नाहीये. आणि जांभळा इतकं पौष्टिक काहीच नाही. आपल्याकडे कडुलिंब आहे, गोडलिंब जर आपण लावलात तर गोडलिंब हा प्रत्येक घरी लावू शकतो आपण. प्रत्येक घरी आपण पपई लावू शकतो, प्रत्येक घरी आपण केळी लावू शकतो, आपण काही वेली आपण लावू शकतो, काही भाज्या आपण लावू शकतो. तर हा उपक्रम आपण राबवणं अत्यंत आवश्यक आहे आणि या माध्यमातून अन्नाची सुरक्षितता, आपल्या पोषणाची सुरक्षितता आपल्याला मिळवणं खूप गरजेचं आहे. आपल्यामध्ये ज्या काही डेफिशियन्सीज आहे त्या भरून काढण्याकरता खूप आवश्यकता आहे. आपल्या आरोग्यासाठी विषमुक्त भाज्या, विषमुक्त फळं, कारण तुम्हाला माहित असेल की कसे कसे प्रयोग या हे कमर्शियल व्हॅल्यू मिळण्याकरता काय काय प्रयोग केले जातात. साधं आंबा सुद्धा, केळी ह्या कशा पद्धतीने पिकवल्या जातात, संत्र, मोसंबी यांना कसे इंजेक्शन दिले जातात, टरबुजांना कसे इंजेक्शन दिले जातात आणि हे सगळं घातक आपण खातो. तेव्हा आपल्याला याच्यापासून वाचायचं असेल, आपल्याला कॅन्सर पासून वाचायचं असेल, आपल्याला चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर आपल्याला ही परसबाग करणं आणि समाज पोषण बाग करण्याची अत्यंत गरज आहे. आणि यातून आपण नुसतंच अन्नाची सुरक्षितता आणि पोषणाची सुरक्षितता मिळवणार नाही तर आपलं पोल्युशन आपण कंट्रोल करू शकतो, आपण ऑक्सिजनची लेव्हल वाढवू शकतो, कार्बन डायऑक्साईडची लेव्हल कमी करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे देशी बियाणाबद्दल डॉक्टर कांचननी जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. आज सगळं हायब्रिड झालेलं आहे आणि आपल्याला हायब्रिड करून करून आपल्या देशाला खराब करण्याचं षडयंत्र सुरू आहे, हे आपल्याला माहिती नाहीये. तर हे उद्या आपल्याला असं एकही बी मिळणार नाही की जे अंकुरित होईल. आपल्याला आपण घरी जे अंकुरण करतो मुगाचं किंवा मटकीचं, हे सुद्धा आपल्याला पुढे मिळणार नाही जर आपण देशी बियाणांचं जर आपण संवर्धन केलं नाही. तर हे संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. आजही आपल्याकडे जे काही ग्रामीण भागामध्ये देशी बियाणं आहे, या देशी बियाणाचं संवर्धन करणं, ते वाढवणं आणि ते प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं आणि त्याचं पीक वाढवणं याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला समाज पोषण गार्डन करण्याची आवश्यकता आहे. आजकाल सेल्फ हेल्प ग्रुप सुद्धा अशा प्रकारचे प्रकल्प घेऊ शकतात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही कृषी विज्ञान केंद्र आहे यांच्याशी आपण संपर्क साधून अशा प्रकारचं प्रॉपर नियोजन करून ही ऍक्टिव्हिटी आपण सुरू करू शकतो.
आणि आपल्या सगळ्या ह्या महत्वाच्या बाबींवर आपला सहभाग देऊ शकतो, तर हे करण्याची आपल्याला गरज आहे. तेव्हा आज आपण थोडस चार्ज झालेलो आहे, हे चार्जिंग आपण आता ठेवलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कामाला लागलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. डॉक्टर कांचन यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यांनी त्या ऍक्च्युली KVK मध्ये नाही आहेत, त्या होम सायन्स कॉलेजमध्ये आहे, तरी देखील त्यांनी अशा सुंदर विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल या योग वर्गातर्फे मी त्यांची आभारी आहे. धन्यवाद.